आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राची खाद्य संस्कृती याविषयी डॉक्टर सागर कारखानीस यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. क्षितिजा पार पसरलेला विशाल समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि भीमा, गोदावरी, कृष्णा, कोयना अशा नद्यांनी संपन्न सुजलाम सुफलाम असा आपला महाराष्ट्र वैविध्यानं नटलेला आहे. निसर्गातली विविधता इथल्या खाद्य संस्कृतीलाही अधिक रुचकर आणि समृद्ध करते. महाराष्ट्राच्या या खाद्य संस्कृतीचा इतिहास आणि त्यातले बदल याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर सागर कारखानीस यांच्याशी. सागर, नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर सागर कारखानीस हे मुंबईच्या रुईया स्वायत्त महाविद्यालयामध्ये इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठा कालखंडाच्या विशेष संदर्भात मध्ययुगीन महाराष्ट्राची खाद्य संस्कृती हा त्यांचा PhDचा विषय. डॉक्टर मोहसिना मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD संपादन केलेली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र आणि परिसंवादांमधून खाद्य संस्कृतीविषयक त्यांचे शोधनिबंध सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. विविध वृत्तपत्र आणि मासिकांमधून खाद्य संस्कृतीविषयक लेखनही ते करत असतात. सागर, आपण महाराष्ट्राचा विचार करत असताना महाराष्ट्राचं भौगोलिक आणि नैसर्गिक वैविध्य जे आहे ते जसं महत्त्वाचं आहे, तसंच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तिचाही एक इतिहास आहे. बरोबर. तर हा किती प्राचीन असावा? जेवढा मानवी इतिहास आहे, खाद्य संस्कृतीचा इतिहास जर आपल्याला त्याचा अभ्यास करायचा झाला तर अगदी आपण प्रागैतिहासिक कालखंडापासून आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा इतिहास आपण नमूद करू शकतो. अर्थातच जी साधनं आहेत त्या साधनांची मर्यादा तिथे येते. प्रामुख्याने आपल्याला पुरातत्वीय जी साधनं असतात त्या पुरातत्वीय साधनांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. म्हणजे उत्खननामध्ये जे काही आपल्याला अन्नधान्यांचे कण सापडतात किंवा जी भांडी सापडलेली आहेत, प्राण्यांची जी क्षारभूत हाडं सापडलेली आहेत, त्यावरून आदी मानव काय खात असेल त्याचा आपण एक अनुमान लावू शकतो. पण जेव्हा आपण ऐतिहासिक कालखंडाकडे वळतो तेव्हा मात्र आपल्याला पुरातत्वीय साधनांच्या जोडीलाच आपल्याला अनेक लिखित साधनं, साहित्य आपल्याला उपलब्ध होतं आणि त्याच्या आधारे आपण व्यवस्थितपणे आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा इतिहास आपण मांडू शकतो आणि त्याच्यामध्ये कसे नवीन बदल होत गेले, त्याच्यामध्ये कसं सातत्य राहिलं ते सुद्धा आपण अधोरेखित करू शकतो. म्हणजे जेवढा आपला मानवी संस्कृतीचा इतिहास आहे तेवढाच आपल्या खाद्य संस्कृतीचा इतिहास सुद्धा जुना आहे. त्याला सुद्धा 5000 वर्षाचा एक इतिहास आपल्याला लाभलेला आहे आणि त्याचा आपण व्यवस्थितपणे विविध ऐतिहासिक साधनांच्या आधारे आढावा हा घेऊ शकतो. पण मग आता महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची वैशिष्ट्य सांगायची झाली, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात भूगोल आणि निसर्ग, तर जेव्हा आपण प्रादेशिक खाद्य संस्कृतीचा विचार करतो तेव्हा कोणत्याही प्रदेशाची खाद्य संस्कृती ही मुळात आकारास येते ती तिथल्या भूगोलामुळे आणि निसर्गामुळे. कारण की निसर्ग आणि भूगोलच तिला एक तात्विक बैठक प्राप्त करून देत असतं. आपण जर महाराष्ट्राचा जर भूगोल पाहिला किंवा इथलं जर वैविध्य पाहिलं तर या भौगोलिक वैविध्यामुळेच एक महाराष्ट्राची खाद्य संस्कृती बहरली आहे आणि भारताच्या खाद्य संस्कृतीच्या परिघावरती तिची एक स्वतंत्र अशी एक ओळख निर्माण झालेली आहे. कारण की इथे असणारं वनस्पती, अन्नधान्य, प्राणीसृष्टी यांच्यामध्ये जे वैविध्य आहे, इथलं जे वैविध्यपूर्ण पर्जन्यमान आहे, हवामान आहे, त्याच्यामध्ये ऋतुपरत्वे होत जाणारे बदल आहे, त्यातूनच आपली खाद्य संस्कृती आकारास आलेली आहे. कारण की महाराष्ट्राचे भौगोलिकदृष्ट्या 3 उपविभाग पडतात, घाट, कोकण आणि देश. आणि या तीनही ठिकाणी आपल्याला एक संपूर्णपणे भूगोलामध्ये, निसर्गामध्ये एक वैविध्य अनुभवास येतं. अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये वैविध्य अनुभवास येतं आणि मग साहजिकच जे आपण उगवतो, ज्याची आपण लागवड करतो, ज्याचं आपण उत्पादन घेतो, अल्टिमेटली तेच आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश हा प्रामुख्याने होत असतो आणि तोच आपला आहार निर्धारित करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला घाट, कोकण आणि देश याच्यामध्ये एक वैविध्य सुद्धा अनुभवास येतं. जर कोकणात आपण बघितलं तर आपल्याला तिथे भात असेल, नाचणी असेल, वरी असेल, मासे असेल, नारळ असेल, हा आपला मुख्य जो आहार आहे तो निर्धारित करतो. म्हणजे समुद्रकिनारे, नद्या, त्याचप्रमाणे डोंगररांगा आणि शेती, म्हणजे सपाट जमीन जी आहे आणि तिथे असणारं पर्जन्यमान, त्यातून सुद्धा, कारण की तिथे असणारी जमीन, त्या जमिनीचा पोत, मातीमध्ये होणारे बदल, कारण की प्रत्येक पिकाची त्याला आवश्यक असणारं पाणी,
त्याला आवश्यक असणारी जमीन किंवा माती याची गरज जी आहे ती वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एक वैविध्य अन्नधान्य उत्पादनात येतं आणि मग साहजिकच तेच आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये परावर्तित होतं आणि त्याच्यामुळे आपलं अन्न सुद्धा जे आहे ते आपल्याला वैविध्यपूर्ण पाहायला मिळतं. जसं मी कोकणचं उदाहरण दिलं तसं देशावरती जर आपण बघितलं मग तिकडे तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू हे प्रामुख्याने पाहायला मिळतील है ना, कारण की तिकडे जिथे पावसाचं प्रमाण कमी आहे, ज्वारी बाजरी ह्या पिकांसाठी काही जास्त पावसाची गरज नसते. आता जर आपण गव्हाचं जर उत्पादन बघितलं तर आपल्याला प्राचीन काळापासून गहू हा महाराष्ट्रात पिकवला जाताना दिसतोय. परंतु गहू हे मुळातच हिवाळी पीक आहे आणि गव्हाला म्हणजे रबी हंगामात पावसाची आवश्यकता असते जी आपल्या महाराष्ट्रात नाहीये. आपल्या महाराष्ट्रात काही हिवाळ्यात पाऊस पडत नाही. परंतु त्यावेळेला जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्या वर्गाने ज्या काही जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या त्यातून मग गव्हाचं उत्पादन घेणं शक्य झालं. म्हणजे सर्वात मी जसं म्हटलं की पहिली भूमिका असते ती निसर्गाची आणि भूगोलाची. त्यातून आपली खाद्य संस्कृतीला एक तात्विक बैठक प्राप्त होते आणि त्यानंतर जी महत्वाची भूमिका बजावतो तो इतिहास. जे राज्यकर्ते असतात त्या राज्यकर्त्या वर्गांनी शेतीकडे पुरवलेले लक्ष, त्यांनी जलसिंचनाच्या निर्माण करून दिलेल्या सोयी सुविधा, त्यातून मग आपल्याला पुन्हा एकदा वैविध्य पाहायला मिळतं. आणि आपण इतिहासाच्या बाबतीत जर विचार केला महाराष्ट्राच्या तर कोणत्याही एका राजसत्तेने अनंत काळ सत्ता गाजवलेली दिसत नाही. विविध राजघराणी होऊन गेलेली आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जर ऐतिहासिक कालखंडाचा आढावा घेतला तर आपलं आद्य राजघराणं म्हणजे सातवाहन. मग सातवाहन असतील, मग त्याच्यानंतर होऊन गेलेले वाकाटक असतील, चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, कल्याणीचे चालुक्य असतील, त्याच्यानंतर यादव असतील. पुढे जाऊन आपण बघतोय तर मग इस्लामिक सत्ता पण आपल्याला दिसते, परकीय सत्ता दिसत आहेत, पोर्तुगीज दिसत आहेत, मग मराठ्यांची सत्ता दिसते. मग ह्या सर्व कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने आपली खाद्य संस्कृती ही मी म्हणेन बहरत गेली, विकसित होत गेली. म्हणजे सुरुवातीला तिला तात्विक अधिष्ठान प्राप्त झालं, एक बैठक प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये नवनवीन प्रवाह मिसळत गेले आणि आपली खाद्य संस्कृतीच्या बाबतीत आपण खूप चोखंदळ आहोत, आपण खूप रसिक आहोत आणि त्याच्यामुळे आजही आपण रसिक आहोत आणि कालही होतो, खवय्ये आहे आणि त्याच्यामुळे कुठेही संकुचितपणा, कोतेपणा आपण दाखवलेला नाहीये. जे काही आलं ते आपण स्वीकारलं. मग ते स्वीकारत असताना कुठेतरी विरोध झाला पण कुठेतरी ते सहजतेने पण ऍक्सेप्ट झालेलं आपल्याला दिसतं. काही प्रमाणात आपलंच म्हणजे त्याच्यात आपलेही काही आपले पण दिले. म्हणजे त्याला एक म्हणजे नाविन्य ह्याची जोड देऊन आपण म्हणजे म्हणून मी म्हणतो ना बदल आणि सातत्य हे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती व्यवस्थितपणे दाखवते. म्हणजे बदल जरी स्वीकारत असली तरी पण आपलं जे परंपरा आहे ते सुद्धा सातत्य राखण्याचं काम खाद्य संस्कृतीने केलेलं आहे. असे असंख्य पदार्थ आहेत जे काळाच्या ओघात त्याची नावं बदलली किंवा काळाच्या ओघात त्यांचे पदार्थ बनवण्याची पद्धत बदलली, परंतु ते आजपर्यंत आपल्याला चालत आलेले दिसतंय. त्याच्यामुळे हे एक बदल आणि सातत्य हे मी दुसरं एक आपल्या खाद्य संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगेन. अजून एक जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आज आपण कितीही जरी शाकाहार किंवा आपला जो निरामिष आहार आहे हा जरी आदर्श आहार आपण मानला तरी सुद्धा आपली जर खाद्य संस्कृती जर प्राचीन कालखंडापासून ते आजपर्यंत जर बघितलं तर आपल्याला निरामिष आणि सामिष अशा दोन्ही आहारांचं अस्तित्व आपल्याला तेवढंच दिसून येते. मग इथे भलेही वेगवेगळे धर्मसंप्रदाय त्यांचा असणारा प्रभाव तरी सुद्धा शाकाहाराचं महत्व आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याबरोबरच मांसाहाराचं सुद्धा सहअस्तित्व आपल्याला टिकून राहिलेलं दिसते आणि त्याच्यामुळे हे दोन्ही सुद्धा म्हणजे हे सुद्धा आपण एक वैशिष्ट्य आपल्या खाद्य संस्कृतीचं नक्कीच मानू शकतो. बरोबर. वेगवेगळ्या पक्वान्नांचे उल्लेख जसे जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात तसा सामिष भोजनाचा सुद्धा उल्लेख कुठे आहे का? आपल्याला उत्खननामध्ये जी काही म्हणजे अन्नधान्याचे कण असतील आणि त्याच्यासोबतच आपल्याला असंख्य अशी क्षारभूत प्राण्यांची हाडं असतील, त्याच्यानंतर माशांचे काटे असतील, हे आपल्याला उत्खननामध्ये सापडतात आणि त्याच्यावरून आपल्याला समजतंय की आहार जो होता हा सामिष स्वरूपाचा सुद्धा होता. त्याच्यामध्ये मासे होते, विविध प्राणी होते आणि त्या प्राण्यांचा सुद्धा उपभोग हा घेतला जात होता. मानसोल्लासामध्ये सोमेश्वर राजाने एक स्वतंत्र असं तो एक प्रकरण
हे सामिष भोजनावरती लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये रानडुक्कर, मग रानडुकराची शिकार करण्यापासून त्या रानडुकराचं मांस कसं शिजवायचं, म्हणजे आधी रानडुकराचे त्याच्यावरची जी त्वचा असते त्या त्वचेवरचे जे केस असतात ते केस कसे काढायचे आणि मग त्याच्यानंतर ते मांस कसं शिजवायचं आणि एकाच मांसापासून वेगवेगळे पदार्थ कसे तयार करायचे, त्यांची जी वेगवेगळी नावं त्यांनी दिलेली आहेत. इवन नदी किनारी जे मैगा नावाचे जे उंदीर होते त्या उंदरांना कसं पकडायचं, त्याच्यापासून कसे पदार्थ तयार करायचे. म्हणजे आपल्याकडे असा सुद्धा समाज होता जो मांसाहारावरती पोचला होता. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हणजे सर्रास असं सामिष आहार खाल्ला जात होता, त्याचा सुद्धा उपभोग घेतला जात होता. आणि राजा असल्यामुळे क्षत्रियत्व म्हटल्यानंतर शिकार करणं, त्याच्यामुळे शिकार हा राजधर्म आहे आणि त्याच्यामुळे फक्त एक मनोरंजनासाठी म्हणून शिकार केली जात नाहीये, तर शिकार केलेल्या प्राण्याचं जे मांस आहे ते मांस सुद्धा खाल्लं जात आहे, ग्रहण केलं जात आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राची खाद्य संस्कृती हा तुमचा अभ्यासाचा विषय. बरोबर. तर यामध्ये कोणते असे खास पदार्थ आपल्या वाचनात आले, म्हणजे कधी त्याचा उल्लेख असेल किंवा काही वेळेला त्याची पाककृती सुद्धा असेल? असंख्य आहेत मॅडम, असंख्य. प्रागैतिहासिक कालखंड बघतो तेव्हा आपले थोडेसे आपल्याला मर्यादा येतात, कारण की आपल्याला पूर्णपणे पुरातत्वीय अवशेषांवरती आधारित राहावं लागतं. परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक कालखंडाकडे वळतो तेव्हा आपल्याला साहित्य मिळतं है ना, आणि त्याच्यानंतर पाककलेवरचे ग्रंथ मिळतात आणि त्यातून मग आपल्याला असंख्य पदार्थ, त्यांच्या पाककृती आपल्याला दिसतात. मुळातच खाद्य संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे की आपण जे काही पिकवतो है ना, तिथपासून म्हणजे उत्पादनापासून ते त्यावर प्रक्रिया करून एक संस्कारित अन्न पदार्थ तयार करण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे त्या पूर्ण प्रक्रियेचा आढावा आपण इथे घेतो. त्याच्यामुळे कोणती पिकं इथे घेतली जात होती, पीक पद्धती काय होती, म्हणजे मुळात कृषी संस्कृती काय आहे ती आधी आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग आपण अन्न पदार्थांकडे, त्यांच्या पाककृतींकडे वळू शकतो. जसं मी आता मगाशीच गव्हाचं तुम्हाला म्हटलं, तर आपल्याला गव्हाच्या सुद्धा नंदीमुखी, मधुलिका अशी नावं आपल्याला सापडतात. त्या जाती होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांदूळ, आणि तांदळाचं जर बघायला गेलं तर शाली तांदूळ हा खूप तो आपल्याला प्रसिद्ध लोकप्रिय असलेला दिसतो. आणि मग साली तांदळाचे सुद्धा असंख्य प्रकार होते. मग त्याच्यामध्ये रक्तशाली म्हणजे लाल रंगाचा तांदूळ, साळीचा म्हणतात हो, साळी तांदूळ, मग त्याला शाली, तिथे आपल्याला जो संदर्भ येतो तो साहित्यामध्ये आपल्याला शाली म्हणून येतो. मग त्याचं रक्तशाली, महाशाली म्हणजे आकाराने मोठा असणारा, स्थूलशाली म्हणजे जाड असणारा, त्याच्यानंतर षष्टिका म्हणजे 60 दिवसांमध्ये तयार होणारा, गंधशाली म्हणजे जो सुवासिक आहे. असे नाना प्रकार आपल्याला शाली तांदळाचे सापडतात. किती छान नावं पण त्याची आहेत. सुंदरच आहेत आणि प्रत्येक नाव त्याचं वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला सांगून जाते. त्याच्याशिवाय आपल्याला ज्वारी आहे, बाजरी आहे, विविध कडधान्य आहेत. आणि जर आपण बघितलं ह्या कडधान्य सुद्धा मॅडम, की कडधान्यांच्या बाबतीत कडधान्य सालासहित ते शिजवणे आणि पचवणे ह्या दोन्ही गोष्टी कठीण असतात. त्याच्यामुळे आपण जर साहित्यात बघितलं तर कडधान्य कसं शिजवायचं, तर थोडंसं ते आधी जात्यावरती भरडून घ्यायचं, त्याच्या साली काढायच्या, पाकडायच्या आणि त्याच्यानंतर मग ते शिजवायचं वगैरे, अशा आपल्याला गोष्टी नमूद केलेल्या, म्हणजे ज्याला आपण टिप्स म्हणतो, त्या टिप्स सुद्धा आपल्याला कुठेतरी प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतात, आपल्याला त्या दिलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत. पुन्हा एकदा आहार आणि आयुर्वेद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार झालेला दिसून येतोय. शेवटी अन्न आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीत म्हणा किंवा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत म्हणा, अन्न हे काही फक्त उपभोग नाहीये, म्हणजे केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाहीये, तर त्याला कुठेतरी एक सांस्कृतिक मूल्य आहे, सांस्कृतिक परिमाण आहे, त्याच्याशी निगडीत अनेक संकेत आहे. ते संकेत सुद्धा आपल्याला या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आरोग्याशी तर फार जुनं नातं आहे की आपल्याकडे त्या ऋतुमानानुसार आहार सांगितलेला आहे. बरोबर. इव्हन मॅडम, जर तुम्हाला कुतूहल वाटेल, ऋतुमानानुसार आहार सांगितलेला आहेच की कोणत्या ऋतूत काय खाल्लं गेलं पाहिजे. इव्हन कोणत्या दिशेला तुम्ही बसून जेवलात, कोणत्या दिशेला तोंड करून जेवावं, त्यांनी काय लाभ होतात ते सुद्धा नमूद केलेले. म्हणजे पूर्वेकडे जर तुम्ही तोंड करून जेवलात तर तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल, पश्चिमेकडे तोंड करून जर जेवलात तर तुम्हाला सत्यवाणीचं फळ मिळेल, किंवा दक्षिणेकडे तोंड करून जेवलात तर तुम्हाला संपत्ती मिळेल, उत्तरेकडे तोंड करून जेवलात तर तुम्हाला नाना चवींचे रुचकर पदार्थ खाता येतील, असे सुद्धा आपल्याला एक भावना, काही प्रमाणात समजुती आहेत. म्हणजे ते संकेत, मी तेच म्हणतोय, हे संकेत सुद्धा आपल्याला दिलेले दिसतात. इव्हन ताट कसं मांडावं, कसं जेवावं है ना, ह्याबद्दल सुद्धा आपल्याला, किंवा खाली बसून जेवणं पंक्तीत, ते सुद्धा
आहे किंवा कोणत्या भांड्यात शिजवावं. हा, म्हणजे भांड ते कोणत्या धातूचं असावं, हा सुद्धा एक विचार तिथे केला गेलेला आपल्याला दिसून येतो. पण असे कोणते वेगवेगळे ग्रंथ तुम्ही स्वतः अभ्यासले त्या काळामध्ये? काही नावं नक्कीच आपण सांगू शकतो की मानसोल्लास आहे. मानसोल्लास हा कल्याणीचे जे चालुक्य राजा होता सोमेश्वर, त्याने हा 12व्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. जवळपास त्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत आणि 5 प्रकरणं आहेत. आणि त्यातलं तिसरं जे प्रकरण आहे, ते तिसरं प्रकरण आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण की त्याच्यामध्ये राजाला आनंद देणारे असे वेगवेगळे भोग सांगितलेले आहेत. आणि त्याच्यात एक अन्नभोग आहे. आणि त्या अन्नभोगामध्ये सगळ्या निरामिष असेल, सामिष असेल, या सगळ्या पदार्थ, त्यांची नावं, त्यांच्या पाककृती, ते कसे बनवायचे, त्याबद्दलच्या काही टिप्स असतील तर त्या टिप्स सुद्धा पण वेगळ्या पद्धतीत. म्हणजे आताचे जे आपल्याला पाककलेचे ग्रंथ आहेत त्याच्याशी ह्या ग्रंथाची तुलना तशी करता येणार नाही. म्हणजे कुठे असं साहित्य, कृती आणि टिप्स अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दिसणार नाही, परंतु आपण अभ्यासू शकतो आणि त्यातून आपल्याला बारकावे नमूद करता येऊ शकतात. पुढे जसं आपण जातो तर महानुभाव साहित्य आहे. त्याच्यानंतर मग आपण येतो 17व्या शतकाकडे, तर तिथे भोजन कुतूहल आहे, जो रघुनाथ नवहस्ते यांनी लिहिलेला आहे. त्यातून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. पुढे जेव्हा आपण आधुनिक कालखंडाकडे जातो तेव्हा मराठीतलं पहिलं पाककलेवरचा ग्रंथ आपण म्हणू शकतो तो म्हणजे सूपशास्त्र, तो गुप्तेंचा आहे. तर त्यातून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या रेसिपीज आहेत, पाककृती, आणि तो पाककलेवरचाच ग्रंथ आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये पाककृती नमूद केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. काही वेळेला जुन्या श्लोकांच्या रूपाने सुद्धा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असेल, नाही का? म्हणजे अगदी गद्यात असं नाही लिहिलेलं जाणार कदाचित. गद्यात नसेल, परंतु पद्याच्या स्वरूपात असेल. किंवा अजून जर आपण बघितलं तर स्वयंवर काव्य आहे. तर स्वयंवर काव्यात सुद्धा आपल्याला अनेक पदार्थ, त्यांचे उल्लेख आपल्याला सापडतात. त्याच्यावरून त्यावेळेला समाजामध्ये कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेतला जात असेल ते आपल्याला कळू शकतो. कारण की साहित्य हे शेवटी काय आहे तर समाजाचं प्रतिबिंब आहे ना. त्याच्यामुळे साहित्याच्या माध्यमातून आपण हा जो इतिहास आहे तो आपण अधोरेखित करू शकतो आणि त्याचा एक उलगडा होत जातो. आपल्या देशामध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय वेगवेगळे सण जे आहेत त्या सणाशी जोडलेला एक एक पदार्थ आहे. की अगदी संक्रांतीला तिळगुळ आहे, होळीला पुरणपोळी आहे, संक्रांतीला गुळपोळी सुद्धा आहे, गणपतीत मोदक आहे. तर या पदार्थांची मूळ हे सुद्धा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला का? त्याचं मूळ आणि मूळ काय आहे? आताच आपण गुढीपाडवा साजरा केला आणि गुढीपाडवा आपल्याला श्रीखंड पुरी त्याशिवाय होऊच शकत नाही. त्याच्या आधी आपण होळी केलं. होळी म्हणजे पुरणपोळी. त्याच्यामुळे पुरणपोळी म्हणून आपल्याला पोळीचा उल्लेख आपल्याला 12व्या शतकापासून सापडतोय. पुरणपोळीचा. मोदकाचा जर तुम्ही म्हणाला तर पद्मपुराणामध्ये आपल्याला अमृत मोदक म्हणून एक कथा आलेली आहे. अर्थात त्यावरून मोदकाचं स्वरूप काय असेल किंवा कोणते जिन्नस वापरलेले असेल ते आपल्याला समजू शकत नाही. परंतु महानुभाव साहित्यामध्ये आपल्याला अमृत फळ म्हणून एक पदार्थ सापडतो की जो पुरण भरून वाफवलेला असा एक तो पदार्थ आहे. तर त्याची जी कृती आहे ती कृतीतले जर बारकावे बघितले तर आपल्या मोदकाशी ते साधर्म्य सांगणारे आहेत. आणि मुळातच प्राचीन साहित्यामध्ये लाडवांना मोदक म्हटलं गेलेलं आहे. मोद म्हणजे काय तर आनंद देणारा, मनाला रिझवणारा. त्याच्यामध्ये लड्डुका म्हणून आपल्याला अनेक उल्लेख आपल्याला सापडतात. आणि लाडवांचा आता विषय निघालाच आहे. त्याच्यामध्ये लाडवांचे सुद्धा आपल्याला कित्येक प्रकार, कित्येक त्यांची नावं सापडतात. आणि लाडवांच्या 3 पद्धती आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात लाडू बनवण्याच्या. म्हणजे एक आहे ते म्हणजे बुंदी पाडून साखरेच्या पाकात घालून मग ते लाडू वळणे, दुसरे म्हणजे पीठ तुपावरती भाजून त्याचे लाडू वळणे, आणि तिसरं म्हणजे जे काही लाडवासाठी आवश्यक असणारे जिन्नस ते साखरेच्या पाकामध्ये टाकायचे किंवा गुळाच्या पाकात टाकायचे, त्यापासून लाडू बनवायचे. जसं आपण शेवखंडाचे लाडू बनवतो किंवा तिळाचे लाडू बनवतो त्या पद्धतीची कृती. मुगाच्या डाळीपासून जे लाडू बनवले जात होते त्याला मोती लाडू म्हणायचे. म्हणजे जे बुंदीचे लाडू होते त्याला. बेसनापासून जे आपण लाडू बनवतो त्याला मग बुंदीचे लाडू म्हटले जायचे. आणि उडदाच्या डाळीपासून बनवलेल्या लाडवांना रत्न लाडू म्हटले जायचे. तर असे संदर्भ आपल्याला सापडतात. असे खूप आहेत संदर्भ की ज्याच्यामध्ये लोणच्याचे कित्येक प्रकार, तुम्हाला 12-13 प्रकार आपल्याला लोणच्याचे सापडतात. जुन्या साहित्यामध्ये. म्हणजे पक्वान्न हा तर आहेच भाग, पण पक्वान्न ही सणासुदीला. बरोबर. रोजच्या जेवणामध्ये आपल्या ज्या डाव्या उजव्या बाजू असतात म्हणजे चटणी, कोशिंबिरी त्यांची सुद्धा भाजी त्यांचे सुद्धा सापडतात. आता जर आपण सणासुदीला न केला जाणारा म्हणजे एक साधा वाटेल तुम्हाला ऐकायला हा पदार्थ पाणी भात किंवा पांता भात.
जो वराडात फेमस होता आणि त्याचे उल्लेख आपल्याला महानुभाव साहित्यात म्हणजे 12व्या शतकापासून 13व्या शतकापासून वगैरे ते आपल्याला त्याचे उल्लेख आपल्याला सापडताना दिसत आहेत. मग हा पांता भात बनवायला किंवा पाणी भात बनवण्यासाठी जो भात असायचा तो 2-3 वेळा धुतला जायचा आणि त्याच्यानंतर मग त्याला मडक्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकलं जायचं आणि मग ते मडक्याचं तोंड बंद केलं जायचं आणि मग दुसऱ्या दिवशी हे पाणी जे असायचं ते पाणी काढून निथळून घेऊन आणि मग तो भात खाल्ला जायचा आणि हा भात काय म्हणता येईल की घरी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा दिला जायचा असं. त्याच्यामुळे आपल्याला ते इव्हन आपण आता ज्याला साऊथ इंडियन पदार्थ म्हणतो ते म्हणजे इडली आणि डोसा आहे ना, पण इडली आपल्याला 12व्या शतकापासून दिसते की महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा भाग बनलेली आहे. आणि आज आपण इडली बनवत असताना डाळ आणि तांदूळ म्हणजे हे उडदाची डाळ आणि तांदूळ याचा एकत्रित वापर करतो. परंतु राजा सोमेश्वरनी जी कृती सांगितलेली आहे तिथे तुम्हाला कुठेही डाळ आणि तांदूळ याचा एकत्रित वापर दिसणार नाही. तिथे फक्त उडीद डाळ आहे, उडीद डाळ वाटायची आहे म्हणजे दगडी रगड्यामध्ये ती वाटून घ्यायची आहे आणि ती वाटल्याच्या नंतर परातीमध्ये चांगली फेसायची आहे, तिला 1 दिवस ठेवायचं आहे आंबवण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग त्याच्या इडल्या बनवायच्या. तर इडली खात असताना सुद्धा त्याच्यावरती मिरपूड भुरभुरायची आहे किंवा तिला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे, त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे कारण की उडीद हा मुळातच आपल्या पोटामध्ये वायू निर्माण करतो आणि त्याच्यामुळे तसा वायू निर्माण होऊ नये म्हणून कुठेतरी मिरपूड भुरभुरण्याची ती एक पद्धत असावी. म्हणजे आयुर्वेदाशी पुन्हा एकदा ते नातं दाखवणारा तो एक प्रयत्न असावा असं आपण म्हणू शकतो. याशिवाय डोसे सुद्धा केले जात होते, मग ते चण्याच्या डाळीचे होते, उडदाच्या डाळीचे होते, वेगवेगळ्या कडधान्यांच्या डाळीचे होते. आपल्याकडे धिरड म्हणून धिरड हो, आणि त्याचा तुम्हाला बघाल ना तुम्ही संदर्भ तो आपल्या धोसक म्हणूनच येतो. आणि त्याच्यामुळे धोसक म्हणजेच हा आपला आधुनिक डोसा असावा. किंवा जर तुम्ही लीळाचरित्रात वगैरे बघाल तर तुम्हाला जसं तुम्ही धिरड म्हणाला तर त्या धिरड्यांचे सुद्धा तिकडे आपल्याला संदर्भ सापडतात. एखादा पदार्थ करणं आपण म्हणतो की निगुतीने करणं, बरोबर, हे फार महत्वाचं असतं आणि त्याचप्रमाणे करणाऱ्याच्या हाताची चव त्याला येते असंही म्हणतात. तर असे कौशल्यपूर्ण काही पदार्थ त्यांचे संदर्भ आढळतात का? कौशल्यपूर्ण पदार्थांबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला उपहारांची एक संकल्पना दिसते आणि मग त्याच्यामध्ये श्वेत उपहार आहे, वडे उपहार आहे. आता श्वेत उपहार म्हणजे असा उपहार की जिथे सर्व पदार्थ हे श्वेत असतील, पांढऱ्या रंगाचे. मग तांदूळाचा भात, मग तांदळाची खीर, त्याच्यानंतर मग अमृतफळ असेल, त्याच्यानंतर दही वडे असतील. आता जेव्हा वडे उपहार म्हणू तेव्हा सर्व जो आहार आहे तो वड्यांचा, त्याच्यामुळे कांजी वडे, त्याच्यानंतर ताकातले वडे, आंबील वडे असे म्हणजे ह्या डेलिकसीज आहेत. आणि आपल्याला सुग्रणी दिसत आहेत. म्हणजे लीळाचरित्रात आपल्याला महानुभाव साहित्यामध्ये अनेक असे महादंबा वगैरे सुग्रणी आहेत. कारण की हे बनवणं, सोजी तयार करणं, ज्याला आपण गव्हापासून तयार करणं, हे सुद्धा एक कौशल्याचं काम आहे. कौशल्याचं काम अजून एक म्हणायचं झालं तर वळीवट आहे ना. आपल्याला अनेक खिरी दिसत आहेत, खिरींचे संदर्भ येत आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची खीर म्हणजे वळीवटांपासून बनवलेली खीर, जी आज आपण माहीतच नाही किंवा खूप क्वचित प्रसंगी केली जात असेल. वळीवट म्हणजे काय तर गव्हाच्या पिठापासून किंवा गव्हाच्या रव्यापासून वळून तयार केलेला पदार्थ. आणि या वळीवटाचे जवळ 6-7 प्रकार आहेत. म्हणजे गवले, नकुले, मालत्या, सरवळे, शेवया, परडी हे सगळे प्रकार आहेत. आणि मग त्याच्यापासून पदार्थ तयार केले जात होते. हे शेवयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजपर्यंत असा एक प्रवाह दिसतो की शेवया मुळातच मध्यपूर्वेतून चीनकडून भारतामध्ये आल्या. परंतु हा संदर्भ आपल्याला दाखवतो की आपल्या पूर्वजांना शेवया बनवण्याचं ज्ञान होतं. त्याच्यामुळे एक महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये शेवयांचं अस्तित्व आपल्याला मध्ययुगीन काळापासून दिसून येते. बरं, मगाशी तुम्ही उल्लेख केला तसं गवले, नखुल्या, मालत्या हे आपल्याकडे आता लग्न कार्याच्या प्रसंगी खास नवरीसाठी रुखवतामध्ये वगैरे ठेवला जातो किंवा तिच्याबरोबर तिला पाठवला जातो, सासरी पाठवला जातो. अनेक घरांमध्ये ते शोकेशमध्ये ते ठेवले जातात, बरणीमध्ये भरून ठेवलेले असतात. मग आयत्या वेळेला कोणाला तर पटकन त्याचा शिरा बनवला जातो. आजही कोकणी समुदायामध्ये मुलीची पाठवणी करत असताना तिच्याबरोबर सरवळे दिले जातात. हे जसे पदार्थ आहेत तसे वाळवणाचे सुद्धा वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे केले जातात आणि त्यातही वैविध्य खूप आहे. वैविध्य आहे. पापडाचे आपल्याला संदर्भ सापडतात, विविध लोणच्यांचे संदर्भ सापडतात. त्याच्यानं पण आपण सांडग्यांचे आपल्याला संदर्भ सापडतात, वेगवेगळ्या डाळींपासून बनवलेले. त्याचे सुद्धा आपल्याला कृती, पाककृती, वेगवेगळे प्रकार आज आपल्याला माहिती सुद्धा नसतील एवढे लोणच्याचे. वेणाबाईंनी त्यांच्या स्वयंवर काव्यामध्ये 13 प्रकारची लोणची सांगितली. अच्छा, हो, बर. माईन मुळाचं लोणचं, हळदीचं लोणचं, आंब्याचं लोणचं वगैरे अशी वेगवेगळी लोणची सापडली म्हणजे आपल्याला त्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. आपल्याकडे जसं लग्न कार्याच्या वेळेला 5 प्रकारचे मोरांबे करून दिले जातात
तेही वर्षभराची साठवणच वर्षभराची असते ती. साठवण की ऐन वेळेला पानाशी गोड काहीतरी घ्यायचं पाहिजे. तर त्याच्यासाठी. पण या पदार्थांमध्ये कालांतराने बदल होत गेलेले दिसतात का? नक्कीच बदल होत गेलेले आहेत आणि बदल होत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे कारण ठरलेलं आहे ते म्हणजे राजकीय प्रेरणा. कारण की जसं राजकारण बदलतं आहे की नाही, किंवा राज्यकर्ते बदलतात, नवीन प्रवाह येतात, नवीन प्रभाव, आणि त्या प्रभावातून नवनवीन आलेले पदार्थ ते सुद्धा आपल्याला दिसतात. जर मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार केला तर आतापर्यंत जे आपण म्हणत होतो ते अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांबद्दलच बोलत होतो, हा. है ना. तिथे तुम्हाला कुठेही दुसरे पदार्थ किंवा जे आपल्याकडे परकीय प्रभावातून आलेले आहेत पदार्थ ते आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. व्यापाराच्या माध्यमातून असेल किंवा आक्रमणाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला इतर देशातून किंवा इतर राज्यातून सुद्धा आपल्याकडे काही जिन्नस आले मुळात आणि मग त्यापासून तयार होणारे पदार्थ आले. अशी काही उदाहरणं सांगाल? सांगू शकतो आपण. बाबर हा एक आक्रमक म्हणूनच आला भारतामध्ये, परंतु समरकंदमध्ये असताना, काबूलमध्ये असताना बाबरने असंख्य मध्यपूर्व आशियाई जी फळं होती ते चाखली होती चांगल्या पद्धतीची, आणि त्याच्यामुळे जेव्हा भारतात आल्याच्या नंतर जेव्हा त्याने इथल्या फळांची चव पाहिली त्याच्यानंतर त्याची संपूर्णपणे निराशा झाली. तो आत्मचरित्रात लिहितोय की भारतामध्ये उत्तम द्राक्ष नाही आहेत, चांगले कलिंगड नाही आहेत, आणि त्याच्यामुळे जाणीवपूर्वक त्याने मग काबूलमधून, समरकंदमधून, बल्कमधून त्याने ती सगळी रोपं मागवली आणि मग त्याची लागवड दिल्लीला, आग्र्याला, आजूबाजूच्या प्रदेशामध्ये केली. ही फळफळावळ होती, त्याचं उत्पादन वाढलं. पुढे जाऊन जेव्हा आपण अकबर बघतोय किंवा जहांगीर बघतोय तर त्यांनी सुद्धा या लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं. आता महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर मुघल सत्तेचा नंतर हा व्याप वाढला, विस्तार झाला, आणि जेव्हा महाराष्ट्रात जर विचार केला तर नंतर आपल्याला इकडे बागा फुलवण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय, आणि मग त्यातूनच अनेक फळं इकडे सुद्धा लागवड त्याची केली गेली. अहमदनगरला फकरी द्राक्षांचं उत्पादन घेतलं जात होतं, जे काबूलमध्ये फकरी द्राक्ष ती पिकवली जात होती, प्रसिद्ध, आणि त्याच धर्तीवरती अहमदनगरला घेतलं जात होतं. आणि असा संदर्भ आहे की अहमदनगरमध्ये तयार होणारी ही जी फकरी जातीची द्राक्ष होती ती आकाराच्या बाबतीत भलेही काबूलमध्ये तयार होणाऱ्या द्राक्षांसारखी नव्हती, परंतु चवीच्या बाबतीत त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ होती. हा, म्हणजे अशा पद्धतीने प्रयत्न झालेत. फळं आणि भाज्या सुद्धा आपल्याकडे भाज्या सुद्धा प्रकारच्या आल्या. भाज्या सुद्धा आल्या. इव्हन पाककृतीमध्ये सुद्धा बदल झाले, पाककलेची तंत्र बदलली. कारण की जर आपण बघितलं तर आपल्याकडे पदार्थाला सुवासिक करण्यासाठी किंवा त्याला गंध देण्यासाठी आपल्याकडे फोडणी देण्याची पद्धत होती. एकतर आपण फोडणी तशी देत होतो किंवा नाही तर मग निखारा ठेवायचा, त्याच्यावरती मसाल्याची पूड भुरभुरायची की त्याने सुद्धा एक जो सुवास जो होता तो पदार्थाला लागत होता, है की नाही, पदार्थ सुवासिक बनत होता. आणि जर आपण साहित्य बघितलं तर साहित्यामध्ये आपल्याला धूप येतं किंवा धुंगार देणे असे संदर्भ सापडतात. हे संदर्भ त्याचंच निर्देशक आहेत. परंतु जेव्हा मध्यपूर्वेतील म्हणजे इस्लामच्या जेव्हा संपर्कात आल्याच्या नंतर मग आपल्याकडे पदार्थामध्ये केवडा पाण्याचा वापर करणं किंवा गुलाब पाण्याचा वापर करणं ह्या पद्धती रुजू झालेल्या दिसतात. आपल्याकडे उकडणे, वाफवणे, तळणे ह्या पण पद्धती होत्याच. परंतु अजून एक जी पद्धत रूढ झाली ती म्हणजे दमपुक्त पद्धत. दमपुक्त म्हणजे काय तर पदार्थाला स्वतःच्या वाफेमध्ये शिजवणे. अच्छा. हा, आणि मग दमपुक्तमध्ये शिजवत असताना मग पदार्थाला त्याच्याच वाफेत शिजवायचा आहे. मग त्याच्यासाठी मग झाकण एकदम घट्ट बंद करायचं, त्याच्या बाजूनी कणिक लावायचं, आणि मग जेव्हा तो पदार्थ शिजून तयार होतो तेव्हा मग ती वाफ जी आहे ती कणिक फुडून बाहेर येते. दम बिर्याणी हे सर्व म्हणजे दम पुलाव, दम बिर्याणी हे सर्व त्याचेच पद्धतीने, म्हणजे खाली निखारे आणि त्या ताटावरती सुद्धा निखारे, आणि अशा पद्धतीने हा दमवरती शिजवला जायचा. ही जी दमपुक्त पद्धत होती ही तिकडनं आलेली आहे. किंवा आपल्याकडे वाटणाच्या बाबतीत जर बघितलं तर घट्टपणा किंवा दाटपणा रश्श्याला आणण्यासाठी आपण काय करतो तर बाजरीचं पीठ लावतो, तांदळाचं पीठ लावतो किंवा डाळीचं पीठ लावतो किंवा आपण नारळाचं वाटण वापरतो. परंतु आता पिस्ता, बदाम वापरतो. खाद्यपदार्थांच्या इतिहासाकडून आता आपण थोडंसं आत्ताच्या काळाकडे, आधुनिक कालखंडाकडे जर का पाहिलं तर मुंबईचा जर विचार केला तर मुंबई म्हटल्यानंतर मुंबईचा वडापाव आणि मुंबईमध्ये मिळणारं चाटचं वैविध्य. बरोबर. तर याच्याबद्दलची काही माहिती उपलब्ध आहे का? नक्कीच भरपूर आहे. कारण की मुंबई म्हटल्याच्या नंतर डोळ्यासमोर येते ती पावभाजी, भेळपुरी, पाणीपुरी, है ना. म्हणजे ज्याला आज आपण कुठल्याही बाहेरच्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर जिथे बंबई की पावभाजी किंवा बंबई की पाणीपुरी लिहिलेलं असतं त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा जो पदार्थ आहे हा आपल्या बाबा मुंबईतच
जन्माला आलेला आहे. पाणीपुरीच्या बाबतीत जर बोलायला झालं किंवा भेळपुरीच्या बाबतीत जर बोलायला झालं तर भेळपुरी ही मुंबईला आपलं जे बोरीबंदर स्टेशन होतं त्याच्या समोर असं म्हटलं जातं, विठ्ठल नामक एक व्यक्ती होती, गळ्यामध्ये तो जो ठेला असतो तो अडकवून त्याच्यामध्ये हे जे चाटचे पदार्थ असे ठेवायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना तो चुरमुरे शेव कांदा टोमॅटो वगैरे हे टाकून द्यायचा. अनेकदा काही अभ्यासक आहेत ते भेळपुरीच्या निर्मितीचं श्रेय गुजराती स्त्रियांना देतात, कारण की त्याच्यामध्ये चटणी जी वापरली जाते त्या चटणीसाठी गुजराती स्त्रियांना श्रेय दिलं जातं. परंतु मुळातच इकडे जे उत्तर भारतीय आले होते त्या उत्तर भारतीयांनी याच्यामध्ये सोंठ म्हणजे जी चटणी असते त्याचा त्यांनी वापर केला आणि त्यातून मग आपल्याकडे चाटचा हा जो पदार्थ होता तो पदार्थ तयार झाला आणि मग हळूहळू त्याचा प्रवास रस्त्यावरून चौपाटीपर्यंत झाला. विशेष काय आहे भेळ खाण्याचं, तुम्हाला काय कोणत्या ठिकाणी जाऊन बसून तो खाल्ला पाहिजे असं नाहीये, तर चालता चालता सुद्धा आपण तो आरामात खाऊ शकतो. त्याच्यामुळे आणि प्रत्येकाच्या खिशाला तो परवडणारा, भूक शमवणारा असा तो पदार्थ आहे. त्याच्यामुळे त्याने लगेचच मुंबईकरांना आकर्षित केलं आणि एक आपली मुंबईकरांच्या मनामध्ये जागा निर्माण केली. म्हणजे आंबट गोड तिखट अशा सगळ्या चवींनी युक्त असा अशी भेळ जशी आली त्याचप्रमाणे पाणीपुरी आहे, रगडा पॅटीस आहे, हे सगळे पुढे पुढे हळूहळू हे पदार्थ आपल्याला डेव्हलप होत गेलेले दिसत आहेत. अच्छा. आणि वडापावच्या बाबतीत काय सांगते? वडापाव मुळातच मुंबईची देणगी आहे. भलेही त्याच्यामध्ये असणारा बटाटा, त्याच्यामध्ये असणारी मिरची भलेही आपलं नसेल किंवा ते जे जिन्नस आहेत ते बाहेरून आलेले असतील, परंतु त्याच्यावरती जी प्रक्रिया करून तो वडा तयार करण्याचं जे श्रेय आहे हे मुंबईला जातं. त्याच्यामुळे मी म्हणेन की वडा किंवा वडापाव ही मुंबईची आयडेंटिटी आहे, ती एक मुंबईची ओळख आहे. मला सुद्धा मी कितीही भटकून येईन बाहेरच्या राज्यांमधून, पण आल्याच्या नंतर मला एकदा तरी पहिला बाबा मला वडापाव खायचा आहे, कारण की मी वडापाव मिस करत असतो. आज ज्याला आपण साऊथ इंडियन डिशेस म्हणतो त्या तुम्हाला सहजतेने सर्वत्र दिसतील, संपूर्ण भारतभर दिसतील, पण तो वडापाव दिसत नाहीये. तसा वडापाव आपला जगप्रसिद्ध झालेला आहे. जेव्हा आपण पदार्थांच्या बाबतीत जे आपण महाराष्ट्राचं बघतोय तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे स्थानिक पातळीवरती सहजतेने जे काही आपल्याला निसर्गाने ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या ज्या उपलब्ध होत्या त्याच्याच आधारे आपली ही खाद्य संस्कृती विकसित झाली. हळूहळू राज्यकर्त्यांच्या प्रभावातून त्याच्यामध्ये नवनवीन प्रवाह आले आणि विशेष म्हणजे पेशवे कालखंडात किंवा मराठा कालखंडामध्ये त्याच्यामध्ये एक नाविन्य किंवा ज्याला आपण म्हणतो की जो थाटमाट आहे, शाही स्वरूप जे आहे ना ते त्यावेळेला प्राप्त झालेलं आपल्याला दिसते. आजही आपण लग्नविधीमध्ये वगैरे जातो आणि एकदम खाशी व्यवस्था असली की आपण लगेच म्हणतो नाना फडणीशी बेत आपल्याला आज इथे पाहायला मिळतोय. ही जी संकल्पना आहे किंवा हा जो प्रकार आपल्याला विशेषत्वाने आपल्याला मराठा कालखंडामध्ये आलेला दिसतो आणि याचं कारण म्हणजे मराठा स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलं त्याचं साम्राज्य हे पेशव्यांनी केलं. अटकेपार पेशवे पोचले. चौथ आणि सरदेशमुखीच्या माध्यमातून पैशाचा ओघ, संपत्तीचा ओघ आता महाराष्ट्राकडे येऊ घातला. साम्राज्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर साम्राज्याचा विस्तार झाला आणि जेव्हा हे उत्तरेच्या संपर्कात आले तेव्हा आपसुकच उत्तर भारतातली जी संस्कृती होती, तिथला जो लवाजमा होता, तिथला जो शाही थाटमाट होता, त्याने आपल्याला आकर्षित केलं. आणि जेव्हा तुमच्याकडे पुरून उरेल किंवा जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा त्याचा विनियोग करण्याची माध्यमं बदलतात आणि मग आता ती माध्यमं बदलली आणि मग इथे आपल्याला चवींचे नानाविध आविष्कार तुम्हाला पाहायला मिळाले. मग त्याच्यातला जो साधेपणा होता आहारातला तो कुठेतरी जाऊन त्याच्यामध्ये थाटमाट तो एक विलास जो होता तो विलास सुद्धा अवतरला. मग सुरुवातीला तुम्हाला फक्त 1-2 भाज्याच दिसतील, न्याहारीसाठी 1-2 पदार्थच दिसतील, मात्र आता तुम्हाला भाज्यांचे 10-12 प्रकार, कोशिंबिरीचे 25-1 प्रकार, भाताचे कित्येक प्रकार तुम्हाला म्हणजे एका वेळेच्या जेवणामध्ये ते येऊ लागले. त्यामुळे हा जो थाटमाट आपल्याला 18व्या शतकामध्ये आलेला आपल्याला दिसून येतोय. एकूण महाराष्ट्राची आपली खाद्य संस्कृती ही सगळे वेगवेगळे बदल स्वीकारत अधिकाधिक समृद्ध होत गेली असं म्हणता येईल. आणि इथल्या पदार्थांविषयी आणि अन्नधान्याविषयी, पाककृतींविषयी सुद्धा डॉक्टर सागर कारखानीस आपण इथे येऊन आम्हाला आणि रंजक पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती याविषयी
डॉक्टर सागर कारखानीस यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.